करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामविकास अधिकाऱ्यांअभावी सध्या पूर्णपणे ठप्प झालाय. काही महिन्यांपूर्वी इथले ग्रामविकास अधिकारी संदीप धनवडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर इथं नियुक्ती झालेले ग्रामविकास अधिकारी इथं हजर व्हायला तयार नाहीत. ग्रामविकास अधिकारी कार्यरत नसल्यामुळं ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार ठप्प झालेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. तसंच गावातील कचरा उठावासाठीच्या वाहनांमध्ये इंधन नसल्यामुळं कचरा उठावाचं काम ठप्प झालंय. महावितरणनं थकबाकीसाठी गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केलाय. यामुळे गेल्या आठवडाभरापासून गावात पाणीपुरवठा झालेला नाही. गावातील या सगळ्या परिस्थितीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांची सूडबुद्धी कारणीभूत असल्याचा आरोप सरपंच अश्विनी शिरगावे यांनी केलाय. आज सरपंच अश्विनी शिरगावे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांचं गावच्या अडचणींकडे लक्ष वेधलं. जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून जिल्हाभर आढावा बैठका घेत फिरणारे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांना त्यांच्या स्वतःच्या गावात काय चाललंय हे दिसत नाही का, असा सवाल उपस्थित करत सरपंच अश्विनी शिरगावे यांनी राजकीय सूडबुद्धीनं वागत संपूर्ण गावाला वेठीला धरणाऱ्या तानाजी पाटील यांना भाजपचे खासदार आमदार असलेले महाडिक बंधू का पाठीशी घालतायत अशी विचारणा केली. यावेळी सदस्य रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, सुदर्शन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासो माळी, विठ्ठल पुजारी, अजय सोनुले, दादासो पाटील, संदीप गौड, संतोष कांबळे, बाळासो कांबळे, उत्तम पाटील, मोहन कांबळे, सचिन पाटील, अशोक गवळी, शिवराज सोनुले, दिलीप थोरात, संजय सकटे, भानुदास कांबळे, उमेश गवळी, बागल कामत, सुकुमार देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.